बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी आज मतमोजणी। बिहार निवडणुकीच्या निकालातून आज दिग्गजांचं भवितव्य स्पष्ट होणार। मतमोजणी धीम्या गतीनं करण्याची एनडीए आघाडीची रणनीती। महागठबंधनचा ज्या जागांवर विजय होणार तिथे एनडीएच्या जागा विजयी घोषित करण्याचा डाव। आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचा आरोप। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ अजित पवार वर्षावर बोलले। वर्षा बंगल्यावरील बैठकीत अजित पवारांनी भूमिका घेतली। अंबादास दानवे यांचा दावा। दानवे खोटं बोलत आहेत, मी वर्षा बंगल्यावर होतो। बावनकुळेंचं दानवेंच्या दाव्यावर उत्तर। तर पुणे जमीन प्रकरणात 42 कोटींची नोटीस योग्य, बावनकुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार्थ पवार या प्रकरणातून वाचू शकत नाही। अजित पवारांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसू नये ही जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिली। अंबादास दानवे यांची टीका। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडूनच मतदार यादीत घोळ। 31 जुलै शेवटची तारीख असतानाही 26 ऑक्टोबरला हर्षदा शिरसाट यांचा यादीत नाव टाकण्याचा प्रयत्न। अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। दानवेंचं वक्तव्य मूर्खपणाचं। दानवेंना निवडणूक प्रक्रिया माहीत नसल्यास समजून घ्यावी। हर्षदा शिरसाट यांच्यावरील दानवेंच्या आरोपांनंतर संजय शिरसाट यांची टीका। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं मिशन 150 महायुती झाली तर मित्रपक्षांची कोंडी होणार। बीएमसीत लढण्यासाठी मित्रपक्षांना फक्त 77 जागा होणार। गेल्या निवडणुकीत भाजपचा 82 जागांवर विजय, यावेळी 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपची तयारी। भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। भाजपकडून काल रात्रीपासूनच बैठकांचं सत्र। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ। चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। उन्मेष पाटील यांच्या अटकेसाठी पथकही रवाना। ठाकरेंची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणा। आमदार खासदारांवर याची जबाबदारी। शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। युतीबाबत वरिष्ठ ठरवतील, तुम्ही कामाला लागा, शिंदेंचे आदेश। पिपाणी चिन्ह रद्द। शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाचे मानले आभार। हा निर्णय लोकशाहीसाठी एक सकारात्मक पाऊल। शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेंसह पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक उमेदवारांना बसला होता फटका। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र। तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार, अनिल देशमुख यांची माहिती। ग्रामीण भागात मुलांच्या लग्नाची फार मोठी सामाजिक समस्या। सर्व राजकीय नेत्यांनी यावर चर्चा केली पाहिजे। पवारांना तरुणानं लिहिलेल्या पत्रावर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। तर नोकरी आणि व्यवसाय करत असतानाही नावावर शेती नसल्यानं लग्न ठरत नव्हतं। मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। शेती विकत घेतल्यानंतर 1 महिन्यानं निरोप आला आणि लग्न जुळलं, भोयर यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीत अमोल मिटकरींना स्थान। रुपाली चाकणकर यांचंही यादीत नाव, मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून वगळलं। आणि जिल्हा परिषद भाजपची झाल्याशिवाय राहणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य। ठाण्यात भाजप शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। मुंढवा आणि बोपोडी पाठोपाठ आणखी एक शासकीय घोटाळ्यासमोर। पिंपरी चिंचवडच्या ताथोडेमधील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री। पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून 15 एकर जागेची विक्री। पुणे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू। टिप्पणी चिन्ह रद्द केल्यानं शशिकांत शिंदेंनी निवडणूक आयोगाचे मानले आभार। हा निर्णय लोकशाहीसाठी सकारात्मक पाऊल। शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। रत्नागिरीमधील भाजप पदाधिकाऱ्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। माजी आमदार सूर्यकांत दळवींकडून फडणवीसांना तक्रारीचं पत्र। खेड नगर परिषदेतील जागावाटप मान्य नसल्याची तक्रार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त। सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख भाजपमध्ये जाणार। हजारो कार्यकर्त्यांसोबत बाबाराजे देशमुख लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार। जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीत अंतर्गत वाद। गारटकर यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करा। राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले यांची मागणी। विधानसभा निवडणुकीप्रमाणे नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी आता खर्चाची दर सूची लागू। उमेदवारांना खर्चाची मर्यादा। सर्व राजकीय पक्षांना नियम दिले जाणार। इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे अमरावतीत फलक लागल्यानं भाजप आक्रमक। खासदार अनिल बोंडे
शिवराय कुलकर्णींसह पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट. या माध्यमातून लव्ह जिहाद निर्माण करण्याचं काम सुरू, अनिल बोंडेंचा आरोप. अमरावतीमधील इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या बॅनरची चौकशी करा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पोलीस आयुक्तांना आदेश. दोषींवर तातडीनं कारवाई करा म्हणत बावनकुळेंनी पोलीस आयुक्तांकडे अहवाल मागवला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर मोठे स्फोट होतील. महायुतीतील नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये येतील. भाजप महायुतीत केवळ दलाल शिल्लक राहतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुतीवर निशाणा. पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर तयारी सुरू. स्वबळाची आमची पूर्णपणे तयारी. जागा वाटपाचा शिंदे निर्णय घेतील तो मान्य, धंगेकरांची माहिती. ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक. शिवसेना भवन इथे मनसेकडून बॅनरबाजी. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर बॅनरच्या माध्यमातून भाजप आणि शिंदेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न. मुंबईचा सेवक तोच नगरसेवक. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत मनसेला डिवचलं. मनसेकडून ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे लावण्यात आले होते बॅनर. डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी चर्चेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा जिल्हा प्रमुख हवा. बॅनरवर आशय. दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शिवसैनिक आक्रमक. एक संधी नव्या नेतृत्वाला. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभागात बॅनरबाजी. शाखा प्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची मागणी. उमेदवारी निवडीबाबत उद्धव ठाकरेंसमोर नवं आव्हान. यंदाच्या महानगरपालिकेत निवडणुकीत काँग्रेस भाजपसह ठाकरेंच्या सेनेकडूनही नवीन चेहऱ्यांना संधी. आरक्षण सोडतीत अनेक माजी पुरुष नगरसेवकांचे वॉर्ड महिला आरक्षित. पक्षांना महिला उमेदवार शोधण्याची वेळ. तर ठाकरे सेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि श्रद्धा जाधव पुन्हा दिसणार निवडणूक रिंगणात. कितीही काही झालं तरी हा वॉर्ड सोडणार नाही. तेजस्वी घोसाळकर यांचं वक्तव्य. आम्ही जे उमेदवार देऊ ते निवडून येतील. ओबीसी वॉर्ड झाल्यानं लोकांमध्ये नाराजी असल्याची तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया. काँग्रेस पुणे महानगरपालिकेत एका कुटुंबातील एकालाच तिकीट देणार. काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतल्याची माहिती. महापालिका निवडणुकीची सोडत निघाल्यानंतर अनेक वॉर्डमध्ये उलटफेर. नगरसेवक निवडणूक लढवणार नसल्याचं शीतल म्हात्रेंकडून स्पष्ट. वॉर्ड क्रमांक 7 मधून ज्याला तिकीट देणार त्याच्यासाठी काम करणार. शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेत भाजपचं मिशन 150. गेल्या निवडणुकीत भाजपला 82 जागा. भाजपचा 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार. राज्यात 7 महिन्यात 18 लाखाहून अधिक नवीन मतदार तर 4 लाख नावं वगळली. निवडणूक आयोगाकडून आकडेवारी सादर. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 9,84,96,626 मतदार असणार. अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेनेला भाजपकडून युतीचा प्रस्ताव. सेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती. 3.5 वर्ष शिवसेना आणि शेवटची 1.5 वर्ष भाजप अशी सेनेची भूमिका असल्याची माहिती. पुढील चर्चा सुरू. लवकरच निर्णयाची शक्यता. स्वबळावर लढण्याची ही दोन्ही पक्षांची तयारी. माजी आमदार चंद्रकांत दानवे पक्ष आणि कार्यकर्त्यांना विकून टाकणार. त्यांना कार्यकर्त्यांशी काहीही देणं घेणं नाही, त्यामुळे ते स्वतंत्र लढणार नाही. भाजप आमदार संतोष दानवे यांची चंद्रकांत दानवेंवर टीका. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. पालिकेवर यंदा महिला राज. बेलापूर मतदारसंघातील 51 जागांपैकी 34 ते 35 जागा भाजप जिंकणार. आमदार मंदा म्हात्रे यांचा दावा. अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून सेनेला युतीचा प्रस्ताव. 2.5 वर्ष नगराध्यक्षपदासाठी प्रस्ताव. मात्र 3.5 वर्ष सेना तर 1.5 वर्ष भाजप असं सेनेचं उत्तर. युतीच्या चर्चा होत असल्या तरी दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची केली आहे तयारी. पुण्यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा बंडाचा झेंडा. प्रदीप गारटकरांकडून 17 तारखेला पदाचा राजीनामा देण्याची घोषणा. नगराध्यक्ष निवडणुकीत आयात उमेदवाराला तिकीट देण्याला विरोध. माजी उपाध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याचा विचार. आणि निवडणुकीत गारटकरांच्या निर्णयानं पक्षाला मोठा फटका. भाजपमध्ये गेलेले अविनाश पाटील 15 दिवसात पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत. गंगापूर नगराध्यक्षपदाची उमेदवारी घोषित. गंगापूरमध्ये नगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलटफेर. ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या काका पुतण्यांमध्ये लढत होण्याची चिन्ह. रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले. कर्जतमधून पुष्पा दगडे, खोपोलीतून डॉक्टर सुनील पाटील तर माथेरानमधून अजय सावंत यांना उमेदवारी.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार बंटी भांगडिया यांना मोठा झटका. कट्टर समर्थक जुनेद खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. सोलापूर भाजपमधील रखडलेल्या पक्षप्रवेशानंतर माजी आमदार दिलीप माने यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ऑफर. दिलीप माने हे मातब्बर नेते, ते पक्षात आल्यास फायदा होईल. शहराध्यक्ष संतोष पवार यांची प्रतिक्रिया. मात्र निर्णय मानेंचा असल्याचं वक्तव्य. जालन्यात भास्कर आंबेकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ठाकरे गटाची तातडीची बैठक. दरम्यान आता माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची धुरा जाणार असल्याची शक्यता. आंबेकरांच्या जाण्यानं जालन्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार. माळेगाव नगरपंचायतीसाठी अजित पवार आणि भाजप नेते रंजन तावरे आमनेसामने. दोन्ही पवार एकच. या निवडणुकीत ते एकत्र आले तरी माळेगाव नगरपंचायत आम्हीच जिंकणार, रंजन तावरे यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यात एमआयएम आणि मनसेसोबत युती नको. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट. मुंबई पालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय. धाराशिवच्या भूमपरंड्यात आजीमाजी आमदारांमुळे महायुतीत तणाव. माजी आमदार आणि राष्ट्रवादीत प्रवेश केलेले राहुल मोटे यांची महाविकास आघाडीला सोबत घेत शिवसेनेच्या तानाजी सावंतांविरोधात फिल्डिंग. विधानसभेचा विरोध नगरपालिकेलाही कायम. कोल्हापूर पाठोपाठ सांगलीतही नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एकत्रित लढणार. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेश शिंदे यांची पत्रकार परिषदेत घोषणा. नगराध्यक्षपदासाठी शरद पवार गटाकडून सुरेश शिंदेंची उमेदवारी जाहीर. काँग्रेस आणि इतर पक्ष वंचित विरोधात बोलायला आले तर त्यांना ठोकून काढा, बाकी आम्ही पाहू. सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य. राजुरा नगर परिषदेसाठी पारंपरिक स्पर्धक असलेले काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांच्यात युती. एकत्र येत भाजपसाठी उभं केलं आव्हान. काँग्रेस नगराध्यक्षपद आणि 21 पैकी 12 जागा लढवणार तर शेतकरी संघटना 7 जागा लढवणार. विदर्भवादी संघटना आगामी निवडणुकीच्या मैदानात. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन विदर्भवादी संघटना निवडणुकीला सामोरी जाणार. जळगावच्या भुसावळमधील वरणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुनील काळे इच्छुक. संजय सावकरे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. डोंबिवली आणि मुरबाडमधील मनसे, ठाकरेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख भाजपमध्ये जाणार. हजारो कार्यकर्त्यांसोबत बाबाराजे देशमुख यांचा लवकरच भाजप प्रवेश.